fresh ingredients we have found. We're cooking simple every day, healthy meal. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शाही चिकन ग्रेव्ही. तर या ठिकाणी 400 ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. प्रथम आपण मॅरिनेट करत ठेवणार आहोत. चिकन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, नंतरच आपण त्याला मॅरिनेट करत ठेवणार आहोत. तर या ठिकाणी 2 चमचे दही टाकलेले आहे. चमचा जरा मोठा घेतलेला आहे. तर 1.5 चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आलं लसूण पेस्टामध्येच 1 मिरची ही टाकलेली आहे. 1 छोटा चमचा हळद टाकायची आहे. 1 छोटा चमचा जिरेपूड टाकायचे आहे आणि 1 चमचा धनापूड टाकायचे आहे. तर यामध्ये आता चवीनुसार घरची कांदा लसूण चटणी वापरलेली आहे, किंवा तुम्हाला जर मिरची पूड वापरायची असेल तरीही तुम्ही वापरू शकता. चिमूटभर चाट मसाला यामध्ये टाकलेला आहे. चाट मसाल्यामुळे छान चटपटीत असे होते. तर आता प्रथम हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक चिकनच्या पीसला हा मसाला छान अप्लाय झाला पाहिजे. तोपर्यंत हा मसाला छान मिक्स करत राहायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कलर येण्यासाठी आपण यामध्ये काश्मीरी मिरची पूड वापरायची आहे. जर अवेलेबल नसेल तर नाही वापरली तरी चालेल. तर तेही छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये लिंबूचा रस पिळणार आहोत. लिंबूमुळेही लवकर मॅरिनेट होण्यास मदत होते आणि टेस्ट ही छान येते. परत छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत. या ठिकाणी 10 ते 12 काजू घेतलेले आहे. त्याचबरोबर 10 ते 12 बदामही घ्यायचे आहेत व ते अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. याची टेस्ट खूप छान येते. एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. तर त्यामध्ये आपण आता खडा मसाला कोणकोणता भाजायचा आहे ते बघायचं आहे. तर धने, दालचिनी आणि या ठिकाणी वेलची, 2-4 लवंगा टाकायच्या आहेत. त्याचबरोबर 1 चमचा जिरे आणि कच्ची बडीशेप ही आपण यामध्ये टाकणार आहोत. कच्ची बडीशेप टाकल्यामुळे ही टेस्ट खूप छान येते. 2-3 मिरेही यामध्ये टाकायचे आहे. जर मिरे आवडत नसेल तर स्किप केले तरीही चालेल. या ठिकाणी कच्ची बडीशेप वापरल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर आता हे छान भाजून घ्यायचं आहे व भाजून घेतल्यानंतर आपण एका डिशमध्ये थंड करून घ्यायचं आहे. थंड झालेले आहे. तर आता मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं होता होईल तेवढं बारीक करायचं आहे आणि बारीक झाल्यानंतर आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे व यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये कच्चे तेल टाकणार आहोत. आता हे छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे व साईडला ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास भिजल्यानंतर जे आपण काजू आणि बदाम भिजत ठेवलेले होते ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर थोडंसं क्रश झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे. दूध एकदम थोडंच घालायचं आहे. ज्याची पेस्ट चांगली होईल तेवढंच दूध वापरायचं आहे. तर याची पेस्ट करून झालेली आहे. तर तीही एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. काजू बदामची अशी पेस्ट केल्यामुळे चिकन अगदी छान टेस्टी व त्याला एक वेगळा रिचनेस येतो. तर आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला करून घेणार आहोत.
यासाठी साधारणपणे 2 कांदे घ्यायचे आहेत व 1 टोमॅटो घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा प्रथम कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं बटरही आपल्याकडे अवेलेबल असेल तर बटरही तुम्ही टाकू शकता। बटरमुळे टेस्टही खूप छान येते आणि चिकनला एकदम ग्लॉसीनेस येतो। तर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना आपण साईडला टोमॅटोही चिरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 1 टोमॅटो पुरेसा होतो याला। लसूण आणि आलंही यामध्ये टाकायचं आहे। साधारणपणे लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि अर्धा इंच आलं यामध्ये वापरायचं आहे। बाकी आपण यामध्ये आणखी कोणता मसाला वापरणार नाही। आता फक्त चटणी किंवा आपण मिरची पूड यामध्ये ॲड करणार आहोत। चवीनुसार मिरची वापरायची आहे, कारण आधीही आपण मॅरिनेशनला आपण तिखट वापरलेलं आहे। त्या अंदाजानेच या ठिकाणी तिखटाचा वापर करायचा आहे। थोडासा गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे। गरम मसाला नाही वापरला तरी चालू शकतो। तर हे परत एकदा छान फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं वाफ काढून घ्यायचं आहे आणि लास्टला गॅस बंद केल्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे। आता हे छान मिक्स केल्यानंतर मिक्सरमधून याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर चिकन घरी बनवले तर सगळ्यांना खूप आवडते। चिकन मेनली जास्त खाल्लं जातं अशा पद्धतीने चिकन केल्यामुळे। भाकरी चपातीपेक्षा चिकन हे खूप टेस्टी लागते। तर आता मसाला करून झाल्यानंतर परत आहे त्याच कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे। अगदी नाही टाकलं तरी चालेल, पण अगदी थोडंसं बटर टाकलेलं आहे व जे मॅरिनेट झालेलं चिकन आहे ते प्रथम शिजवून घ्यायचं आहे। शिजवत असताना त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच ते शिजते आणि त्याची टेस्टही त्यामुळेच चांगली येते। त्याचा मशाळ वासही येत नाही। जर आपण यामध्ये अशा पद्धतीनेच पाणी टाकले तर चिकनची मूळची चव निघून जाते। तर झाकण झाकून ठेवल्यानंतर असं पाणी सुटते व पाणी सुटल्यानंतर परत 2-3 वेळा हलवून घ्यायचं आहे। परत झाकण झाकायचं आहे व छान शिजून द्यायचं आहे। तर आता आपले हे चिकन शिजलेले आहे। तर आता आपण ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। चिकनला आता आपण ग्रेव्ही करणार आहोत। तर अगदी थोडंसं बटर टाकणार आहोत व आपल्याला लागेल तेवढा मसाला ॲड करून छान परतून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं बटरही ॲड करायचं आहे जर आवडत असेल तर। असं बटर वरून टाकल्यामुळे छान कलर येतो याला। आता बदाम आणि काजूची पेस्ट यामध्ये टाकायची आहे। यामध्ये दूध टाकल्यामुळे रिचनेस येतो। गरम मसाला तेलामध्ये जो केलेला आहे तोही यामध्ये याच वेळेला टाकून घ्यायचा आहे व परत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कोणताही मसाला वरून ॲड करायचा नाही। आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। जेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तेवढं आपण यावेळेला घालू शकतो। कुणाला घट्ट किती हवा आहे त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आहे, कारण हा मसाला छान घट्ट असा होतो, त्यामुळे थोडंसं पाणी याला खपते। तर आपण चिकन शिजवून घेतलेलं यामध्ये टाकायचं आहे। परत ते छान मिक्स करून हलवून घ्यायचं आहे व परत एक उकळी काढून घ्यायचं आहे। खूप छान टेस्ट झालेली आहे याची। कलर तर खूप छान आलेला आहे आणि ग्रेव्ही जशी हवी आहे तशी झालेली आहे। अगदी झटपट अशी ही ग्रेव्ही झालेली आहे।
खूप छान टेस्ट येते. थोडीशी मेहनत वाटते पण टेस्टही खूप छान येते. तेल सुटेपर्यंत आपण हे मंद आचेवर छान शिजून घ्यायचं आहे. यावर थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे. जर हवा असेल तर थोडासा गरम मसाला वरून ॲड केला तरीही चालू शकतोय, नाही केला तरीही चालू शकते. जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ या वेळेला टेस्ट करून टाकायचं आहे. आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर छानशी रोटी किंवा नान, फुलके, चपाती, भाकरीबरोबर हे तुम्ही खाऊ शकता. खूप छान टेस्ट येते. अशा पद्धतीने तुम्ही चिकन घरी करून बघा, सगळ्यांना आवडेल. तर चिकन रेडी झालेले आहे. तर छानपैकी सर्व करूया. तर हे चिकन सर्व केलेले आहे. तर आता आपले छानपैकी कोथिंबीरवरून गार्निश करून तयार झालेले आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.